त्याला सबच पोरं भेवत. सबच एक बी असा पोरगा नसेल गावामध्ये की त्याला भेवत नसेल, इतका त्याचा भेव लागत होता. पण सब पोरं त्याच्याजवळ बी जात, म्हणजे त्याला जावाच लागे त्याच्याजवळ. तर तो माणूस होय लस्सी विकणेवाला. आपला जो नाकाडोंगरीचा सरकारी दवाखाना आहे, त्या सरकारी दवाखान्याच्या बिलकुल सामने म्हणजे त्या गेटच्या बाहेर त्याची दुकान राहत होती. आणि तो टोटल बिलकुल अमजद खान सारखा दिसते, पुरा अमजद खान. म्हणजे 4 माणसाचा एकच माणूस. आणि हे अशी चांगली अशी चवडी अशी लंबी मूछ, आणि वरतं असा फेटा गुंडे येतो, आणि त्याची आवाज बी हे झाला का रे आण रे, ह्या टाईप तिची आवाज होती बिलकुल. त्याचं नाव का होता, तो कोठी राहत होता, तो कोठून येत होता, त्याच्याविषयी मला आज बी माहीत नसे. फक्त अगर त्याच्या मला अगर काही माहीत आहे तर त्याची लस्सी. ते लस्सी आतापर्यंत मी कधी नाही पिलो. म्हणजे हे नाही का मोठे मोठे जे दुकानं आहेत, जे ती मलाई मारून सन्यारी जे लस्सी भेटते, ते लस्सी बी माहीत आहे का, त्या लस्सीच्या सामने हे आजची लस्सी छाटण आहे. म्हणजे इतकी ते टेस्टी होती, त्याच्या हाताची बनवली. आता जे मलाईवाली तर त्याला माही पिवायची इच्छा नाही होय. जास्तीत जास्त अगर मी 2 घूट या अर्धा गिलास पिऊन टाकीन बस झाला, ते बी मजबुरीनं, नाही तर आत मी तर पिऊ बी नाही तसा. पण ते लस्सी त्याच्या हातची बिलकुल जबरदस्त, बहुतच जबरदस्त. मी आजवरही माहीत आहे का त्या लस्सीचा टेस्ट भूललो नाही, इतका तो जबरदस्त बनले. आणि सरबत बी एक नंबर, सरबत बी बहुत सही. आता गोष्ट अशी आहे की त्यावेळेस मला असं लागतं की मी 6वी-7वीमध्ये असतील. तर शायद त्यावेळेस 4 आणे 8 आण्याचा सरबत भेटत होता, या शायद हो 8 आणे या 1 रुपयाचा. आणि शायद 2 या 2.5 रुपये हाफ लस्सी होती त्यावेळेस. आता लस्सी तर आम्हाला पेवाची राहते याजवळ जाऊन सन्यारी, लस्सी पेवाची राह. पण बात हे होती की त्याजवळ गेल्याच्या बादमध्ये असा म्हणता येत नव्हता. कारण की त्याचा जो टेबल होता येतपर्यंत असा, नाहीतर छातीपर्यंत एवढा उंच होता. त्या टेबलच्या वरती माहीत आहे का हिरव्या कलरची, निळ्या कलरची, पांढऱ्या कलरची, गुलाबी, लाल अशा कलरच्या माहीत आहे का बॉटला राहत होत्या. म्हणजे त्या सरबतच्या बॉटला राहत होत्या. तर तिथे गेल्याच्या बाद माहीत आहे का आम्ही त्याला हा नाही म्हणत होता की जी हे लाल कलरचा सरबत द्या, या हिरव्या कलरचा सरबत बनवून द्या म्हणून हिंमत नाही ती. बस तिथे जावाच्या अजी सरबत द्या बरं, अजी लस्सी द्या बरं, बस इतका. ते केवढ्याची होय का वय किती भेटते का भेटते ते असे ना मला काही मतलब नाही, कारण की तो माणूसच तसा दिसे. पण मला जितका मला आज बी मला आठवण आहे की तो त्याची भले तो तसा दिसत होता एकदम धडधाकड, आणि आवाज बी त्याची ठोकर होती चांगली. पण तो माणूस माहीत आहे का जितका मला आठवण आहे की बहुत प्रेमळ टाईप होता तो, असा मला लागून राहिला. तितका आता मला माहीत नाही, पण आतापर्यंत मी कधी त्याबाबत कधी असा कोणाला उतरून बोलता त्याला मी कधी नाही पाहिलं होतं त्यावेळेस. तो फक्त बिचारा आपल्या कामासीन काम करे. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आम्ही सरबत पिवायला जात होता, मी या अजून माझे मित्र, तर तो सरबत माहीत आहे का त्या बॉटलमधून खाली रिचवे त्या गिलासामध्ये, आणि ते अजून काहीतरी असं टाके, आणि बस तुरंत बिलकुल काही सेकंदामध्ये त्याच्या सरबत बिलकुल तयार, घे रे भाई असा त्याच्या. आणि जेव्हा लस्सीची बात राहते ते लस्सी माहीत आहे का त्याच्याजवळ जे डेचकी होती, त्या डेचकीमध्ये माहीत आहे का एनी टाईम ते लस्सी बनली राह. आणि ते जे काय म्हणतात दारघोरणी नाही का, दारघोरणी, त्या दारघोरणीनं तो गुडगुड गुडगुड असा ते घोटता राह. आणि ते बिलकुल जसं आपण तिथे गेला तर एनी टाईम लस्सी त्याच्याजवळ तयार. तर भावा तो माणूस, तशी लस्सी मला कधीच नाही भेटली, कुठेच नाही भेटली. इतकी ते जबरदस्त तो लस्सी बनवेन. तो माणूस मला आज बी आठवण आहे. आणि मग मला असं लागते की तो बाजारामध्ये येणं काहीपासून बंद झाला, या त्या माणसाचा का झाला, तो कोठी राहत होता, त्याचं नाव का होता, मला आज बी माहीत नसे. या अगर तुम्हाला अगर त्याच्याविषयी काही माहीत असेल तर मला सांगाल कमेंट करून सुनेरी. आणि दुसरी गोष्ट की माझ्याजवळ अजून बहुत साऱ्या म्हणजे पुष्कळ लोकांच्या कहाण्या आहेत.
की जे मी तुम्हाला एक एक करून सगळ्याविषयी सांगेन आणि तुम्हाला बी आठवण येईल की म्हणजे तुम्ही बी आठवण कराल की अरे हां हा बी एक माणूस होता, हां तो बी एक माणूस होता, तिची बी हे कहाणी होती. ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे का मी तुम्हाला सांगेन. तसा बी जो आपला गाव आहे ना, या आपलाच गाव नाही, कोणताच गाव घेऊन घ्या, कोणताच गाव या कोणताच शहर घेऊन घ्या, सगळ्याच्या काही ना काही कहाण्या आहेत, काही ना काही त्याच्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी माहीत आहे का आपल्याला थोडासा ऑब्झर्व करावं लागते. कारण की काय माहीत आहे का, प्रत्येक झाड, प्रत्येक इमारत, प्रत्येक रोड, रस्ते हे सगळे जे राहतात ना, सगळे माहीत आहे का बोलतात. फक्त माहीत आहे का आपल्याला ऐकावं लागते की ते का बोलून राहिले. तर हे मग आपल्याला माहीत आहे का त्याच्या गोष्टी, त्याच्या मनातल्या गोष्टी आपल्याला माहीत होतात. तर भावांनो आज बस एवढाच. मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून. तर मला सांगा की तो माणूस कोण होय आणि तो त्याचं नाव का होता आणि कुठे राहत होता. तर ओके, बाय.